सर्वांना अभिवादन करतायत. आदरणीय ताईसाहेब मंचावरती या ठिकाणी दाखल झालेले आहेत. व्यासपीठावरती असलेल्या सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हा. आदरणीय ताईसाहेबांनी आपल्याला वंदन करतायत, पुष्पवृष्टी आपल्यावरती करतायत. आदरणीय पंकजा ताईसाहेब तुम आगे बढो. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. राष्ट्रसंत भगवान बाबा की. बाबांच्या विचारांचा, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा विचारांचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. ताईसाहेबांचं आणि मान्यवरांचं स्वागत आपण सर्वजण करतोय. धनंजयजी मुंडे साहेब देखील आपल्या सर्वांना संबोधित या निमित्ताने करणार आहेत. सगळ्यांना विनंती आहे, आता सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे, सगळ्यांनी हात असे वरती करायचे. आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब तुम आगे बढो. जोरदार टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी ताईसाहेबांसाठी पुन्हा एकदा करायचा आहे. आदरणीय ताईसाहेबांचं मनापासून स्वागत आहे. भगवी पताका, शिवछत्रपतींनी जी समतेचा विचार घालून दिलाय, ती शिवरायांच्या विचारांची पताका ध्वज फडकावून या दसरा मेळाव्याला सुरुवात या ठिकाणी होतीये. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत आहे. यानंतर लगेचच ताईसाहेबांचं स्वागत होणार आहे. संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. अध्यक्ष सुदामरावजी सानप पाटील, ट्रस्टी प्राचार्य वसंतराव सानप आणि संदेशजी सानप सरपंच यांना विनंती आहे, ताईंच्या स्वागताला लगेच समोर या. ताईंच्या स्वागताला लगेच समोर या, ज्यांचा उल्लेख झालाय. ट्रस्टच्या वतीनं संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटच्या वतीनं ताईंचं स्वागत होत आहे. लगेच स्वागताला समोर या. शांत राहा, तुम्ही खाली बसून घ्या. तुम्ही शांत खाली बसून घ्या. सगळ्या समोरच्यांना विनंती आहे. ताईंचं स्वागत होईल. आदरणीय पंकजा ताईसाहेबांचं स्वागत सुरुवातीला होईल. मी विनंती करतो, संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाट अध्यक्ष भगवान भक्तीगडावरची ही दृश्य अगदी काही क्षणापूर्वी या ठिकाणी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडेंचे पुत्र हे एकत्रितपणे उपस्थितांना सामोरे गेले आणि अगदी काही वेळातच पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. भगवान भक्तीगडावरचा हा दसरा मेळावा, गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा जी पंकजा मुंडे यांनी पुढे सुरू ठेवली आणि आता आज या दसरा मेळाव्यातून भगवान भक्तीगडावरून कार्यकर्त्यांसाठी पुढची काय वाटचाल पंकजा मुंडे सांगणार आहेत. एकंदरीतच सध्याचं जे काही वातावरण आहे, मराठवाड्यातली अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर झालेलं नुकसान, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर तसंच वेगळ्या समाज घटकांकडून जी आरक्षणाची मागणी होते, या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे या भगवान भक्तीगडावरच्या दसरा मेळाव्यातून नेमकं काय संबोधित करणार, काय वाटचाल मुंडे समर्थकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पुढची सांगणार आहेत, याकडे खरं तर लक्ष. धनंजय मुंडेंची उपस्थिती ही गेल्या दसरा मेळाव्यापासूनच आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी काही वेळातच या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं या संबोधित करतील. तर महादेव जानकर सुद्धा याच ठिकाणी व्यासपीठावर आवर्जून संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. हे सगळे ग्रामस्थ ताईसाहेबांचं स्वागत करतात आणि त्याच्यानंतर लगेचच या ठिकाणी पाटोदा तालुक्याच्या वतीनं ताईसाहेबांचं स्वागत होणार आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत होत आहे ट्रस्टच्या वतीनं आणि यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटनेच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. त्या सगळ्यांना विनंती, आपण स्वागतासाठी समोर या. गोरक्षदादा रसाळ, कृष्णा तिडके, सुरेश तात्या वनवे, दत्तोबा दादा भांगे, सुखदेव सानप, रामहरी दराडे, सर्जेराव जायभाय, तुकाराम तिडके, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटनेच्या वतीनं ताईंचं स्वागत ही सगळी मंडळी करतायत. तुकारामजी तिडके, प्रवीणजी बांगर, दशरथ दादा वनवे, बाळासाहेब शेकडे, संजय कीर्तने, या सगळ्यांना विनंती आहे, या संघटनेच्या वतीनं ताईंच्या स्वागताला आपण वरती या. शांततेत सगळे वरती या ताईसाहेबांच्या स्वागतासाठी. संजय कीर्तने, सचिन मैन, जयदेव तिडके, विजय दराडे, अशोकजी बडे, ज्यांनी सत्कार केलाय ते खाली चला. ज्या ग्रामस्थांनी आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत केलंय त्यांना विनंती आहे, आपण आता सर्वांनी वरून टेजून कोणीही उडी मारणार नाही याची दक्षता घ्या. सर्वांनी शांतता राखा. सूचना देऊ नका. शांतता राखतात लोक इथे. शांतता
तर दोन दृश्य आपण पाहतोय बीडमधला हे दोन दसरा मेळावा. एकीकडे पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तिगडावरचा दसरा मेळावा, दुसरीकडे मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरहून रुग्णवाहिकेतून नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी रवाना झालेले होते. भाषण करणार की नाही तिथे गेल्यानंतरच कळेल. प्रकृती काहीशी ठीक नाही असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं होतं. मात्र शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारण्याची घोषणा करण्यात असं ते म्हणाले होते. तालुक्याच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. पाटोदा तालुक्याच्या वतीनं महेंद्रजी गर्जे, मधुकरजी गर्जे, अनुरागजी सानप, संतोषजी राख, पांडुरंगजी नागरगोजे, संजयजी सानप, देविदासजी शेंडगे, महेंद्रजी गर्जे, यशराज सानप, सुधीरजी घुमरे या सगळ्यांना विनंती आहे पाटोदा तालुक्याच्या वतीनं ताईंचं स्वागत करायचंय. बाकी ज्यांनी सत्कार केला आहे ते आता मंचाच्या खाली त्यांनी जायचंय, त्यांना विनंती आहे. ज्यांच्या वतीनं स्वागत झालंय त्यांनी खाली जा. पाटोदा तालुक्याच्या वतीने पाटोदा तालुक्याच्या वतीनं यानंतर ताईंचं स्वागत होत आहे. आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे पाटोदा तालुक्याच्या वतीनं आपलं स्वागत आपण स्वीकारायचंय. लवकर ताईंचा सत्कार आपण करा, आपल्याला विनंती आहे. बाकी स्टेजवरती असलेले सगळे आपण खाली बसून घ्या. समोर व्यासपीठावरती जे आहेत त्यांना विनंती आहे ताई साहेबांचं स्वागत आपल्या वतीनं झाल्यानंतर आपण लगेच खाली येऊन बसा. पाटोदा तालुक्याच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल. पाटोदा तालुक्याच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मंचावरती आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय प्रीतमताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे